पालघर जिल्ह्यातील धनसार गावातील घोडीला कॉम्प्लेक्समधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। संतापलेल्या आईच्या निर्दयी मारहाणीमुळे 7 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला। पोलिसांच्या माहितीनुसार मुलाने खाण्यासाठी चिकनची मागणी केली होती। यावरून संतापलेल्या आईने पोळी लाटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेल्लाने मुलाला मारहाण सुरू केली। डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या मारामुळे मुलाची प्रकृती बिघडत गेली। धक्कादायक बाब म्हणजे गंभीर दुखापत असूनही आईने मुलाला रुग्णालयात नेले नाही। उपचाराआधीच मुलाने घरातच प्राण सोडले। स्थानिकांना घटनेचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतलं आणि मारहाणीसाठी वापरलेला बेलन जप्त केला। माहितीनुसार आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती आणि आपल्या 2 मुलांसह आणि 2 बहिणींसह घोडीला कॉम्प्लेक्समध्ये राहत होती। मृत मुलाची 10 वर्षीय बहीणही घाबरलेल्या अवस्थेत आढळली। पोलिसांनी तिला डहाणू येथील एका आश्रमात हलवले आहे। सध्या आरोपी आईने मुलाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे। मात्र स्थानिक लोकांचा संशय आहे की मुलाच्या मृत्यूमागे इतर कोणतेही कारण असू शकते। आता मुलाचा मृत्यू मारहाणीतून झाला की उपचारातील हलगर्जीपणामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे याचा उलगडा पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होणार आहे। पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील काशीपाडा परिसरातील एका सोसायटीमध्ये एका 7 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली। बातमी मिळताच त्वरित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले। पालघर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा तसेच SDPO पालघर यांना अधिक माहिती घेता असे समजले की पल्लवी घुमडे वय 40 ह्या व त्यांच्या इतर कुटुंबियांसमवेत काशीपाडा परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या व त्यांचा मुलगा नामे चिन्मय गणेश धुमडे वय 7 वर्ष याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंनी लाटण्याने बेदम मारहाण करून त्या माराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली। अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलगी 10 वर्षाची जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर या मारहाणीत चिन्मय धुमडे वय वर्ष 7 याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI पराड हे करत आहेत। माहिती अशी आहे की मी सकाळी देवीच्या मंडपात आलो होतो आरती करायसाठी, तर मला बाजूवाल्यांनी फोन केला की कदम असं इकडे बाजूला प्रेत झालेला आहे, तर जावं तुम्ही येऊन बघून जा। तर मी लगेच आरती न करता मी धावत तिकडे घरी गेलो। घरी गेल्यानंतर बघितलं की पोरगा लादीवरती झोपला होता, चादर खाली टाकली होती, त्याला झोपला त्याच्या अंगावरती चादर टाकली होती। तर मी विचारलं त्यांना की बाबा हे काय झालं याला मुलाला, काल चांगला होता आज काय झालं? तर म्हणते त्याला कावीळ झालेली आहे। कावीळ झाली तर म्हणून तो वारला। तर मला कावीळचं औषध इकडे असते ना, सर्व ठिकाणी भेटतं, नाही म्हणते त्याचं औषध मुंबईलाच भेटतं। तर असं थोडी आहे म्हणलं पालघरमध्ये कुठला डॉक्टर नाही जे पालघरमध्ये भेटणार नाही म्हणून, तर तुम्ही मला सांगायचं होतं ना। तर नाही मग त्याच्यामुळे मेला। तर पोरीला बघितलं, पोरीचा पण चेहरा सुजला होता। तिला विचारलं तुमचे नातेवाईक कुठे तर ती म्हणजे तुमचे नातेवाईक बाहेर आहेत। मी त्यांना कॉल वगैरे केला तर त्यांचे अर्धे बोलले की आम्ही येणार नाही, आणि त्यांचे नवरा वगैरे बोलले की आम्ही येतात म्हणून मी गोरे साहेबाला फोन केला, गोरे मेजरला फोन केला की साहेब असं आहे, जरा मला काय सांगा त्याच्यामध्ये काय पुढचं काय। ते बोलले काय झालं काय विचारलं मला, तर म्हणले ठीक आहे काय प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर। तरी पण मला नाही सण झाला। मग मी वरती गेलो, त्यांना सांगितलं जर मी सांगत नाही तर बॉडीला हात लावू नका, मी सांगत त्याच्यानंतर हात लावायचा। ती म्हणते नाही आम्हाला लवकर न्यायची असं मला सांगायला आली। मी म्हणलं नाही म्हणलं लवकर नाही काय नाही, जर मी सांगत नाही तर हलवायची नाही। तसं मी खाली आलो, मला काय जमत नव्हतं, विषयच नाही। मग मी काय केलं, मग शिव कांबळे साहेबांना फोन केला आणि त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं सर्व सांगितलं हकीकत जी झाली ती। ते म्हणले कदम मला ॲड्रेस पाठव, मी लगेच तिथं हजर होतो। त्यांना मी 5 मिनटं ॲड्रेस पाठवला, लगेच ते गाडी घेऊन पोलीस लोकांना घेऊन हजर झालं इथं हजर झाल्यानंतर मग त्यांना मी वरती घेऊन गेलो, त्यांना प्रकार दाखवला सर्व असं आहे म्हणून। मग त्यांनी त्या लहान मुलगी होती त्या लहान मुलीला विचारलं, तर ते लहान मुलगी म्हणते की पहिल्या त्यांनी सांगितलं की मला बाथरूममध्ये पडले, डोळ्याला लागले असं म्हणजे खोटं सांगितलं त्यांनी। मग ते मॅडम पोलीसवाल्यांनी त्यांना दुसऱ्या रूममध्ये नेऊन त्या मुलीला सर्व प्रकार विचारल्यानंतर त्या मुलीने त्यांना खरं सांगितलं। काय सांगितलं? लाटण्याने? हां, त्यांनी सांगितलं लाटण्याने मारले म्हणून सांगितलं, असं त्यांनी सांगितलं। ते लाटणं पण त्यांनी विचारलं त्यांना की कुठं टाकलं म्हणून, तर ते लाटण्यात आपल्या मागे हे आहे जंगल आहे त्यांच्याकडे टाकलं होतं। मग साहेब लोकांनी ते शोधून पण काढलं।